मध्ये आपल्या भारताने अनेक प्रकारची प्रगती केलेली आहे आणि आणखीन 25 वर्षांनंतर म्हणजे 2050ला आपला भारत कसा असावा आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या काय कल्पना आहेत त्या आपण जाणून घेऊया. आपल्या देशात फक्त 25% लोक 75% लोक जे आहेत ती साक्षर आहेत आणि 25% लोक जे आहेत ती निरक्षर आहेत. त्यांनाही शिक्षणाची संधी भेटायला पाहिजे. असा भेदभाव नाही केला पाहिजे. महाराष्ट्र शासन पद्धत आणि CBSE बोर्ड यांच्यामध्ये कोणताही भेदभाव झाला नाही पाहिजे. सगळ्यांना समान दर्जाची शिक्षण संधी भेटली पाहिजे. आता समजा कलेक्टरचा मुलगा आहे, तो मोठ्या शाळेत शिकतोय आणि त्याच कलेक्टरच्या शिपायाचा मुलगा हा लहान शाळेत शिकतोय. हे अत्यंत चुकीची पद्धत आहे. कलेक्टरचा मुलगा आणि शिपायाचा मुलगा सुद्धा एका शाळेत शिकला पाहिजे. हीच माझी 2050 ची कल्पना आहे. आपल्या आजूबाजूचं भारत